येत्या रविवारी संपूर्ण देशभरात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। खरं तर देशविदेशातील प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण याच दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आलं होतं। म्हणून हा दिवस सबंध देशभरात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। त्याच पार्श्वभूमीवर तिकडे नवी दिल्लीत या उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे। या दरम्यान नवी दिल्लीतील राजपथावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। या सोहळ्यासाठी देशातूनच नाही तर जगभरातून पाहुण्यांना आमंत्रित केलं जातं। दिल्लीतील राजपथावर भारताचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता यांचे वेगवेगळे चित्ररथ, प्रात्यक्षिक आणि परेड हे या सोहळ्याचं एक खास आकर्षण आहे। इथं होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारताचे राष्ट्रपती असतात। मग आता यावेळचा नवी दिल्लीतील राजपथावर होणारा सोहळा कसा असेल, या सोहळ्याची खासियत काय असेल, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौत आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी दिल्लीतील राजपथ येथे भव्य परेडचं आयोजन करण्यात येणार आहे। हे परेड संरक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित केलं जातं। तसंच या दरम्यान समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक असलेल्या विविध राज्यांचे चित्ररथ देखील पाहायला मिळतात। या दिवशी भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते। त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात आणि आलेल्या पाहुण्यांना भेटतात। तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होतं। त्यानंतर राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि मग राष्ट्रगीत म्हटलं जातं। तसंच या दरम्यान 21 तोफांची सलामी देखील दिली जाते। यंदाच्या थीम विषयी बोलायचं झालं तर स्वर्णिम भारत विरासत और विकास ही यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची थीम असणार आहे। आता यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचं झालं तर 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। इंडोनेशियाच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचा हा भारत दौरा दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सुधारण्यास नक्कीच सहाय्यभूत ठरेल असं बोललं जाते। या सोहळ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारताचा सांस्कृतिक वारसा आणि विकास यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक राज्यांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत। यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, चंदीगड, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश असणार आहे। मात्र यात महाराष्ट्राचा समावेश नसल्याने संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ यावेळी दिसणार नाही। या सोहळ्याचं आणखीन एक खास आकर्षण म्हणजे इथं होणारी परेड। खरं तर यंदाची परेड विशेष ठरणार आहे, कारण DRDOचं प्रलय क्षेपणास्त्र प्रथमच कर्तव्य पथावर प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे उपस्थितांना त्याची झलक प्रत्यक्ष पाहता येणार आहे। जमिनीवरून मारा करणारं हे क्षेपणास्त्र DRDO अर्थात संशोधन, संरक्षण आणि विकास संस्थेनं तयार केलं असून 500 ते 1000 किलो पर्यंत पेलोड क्षमता असलेलं हे क्षेपणास्त्र शत्रूच्या मनात धडकी भरवणार आहे, अशी माहिती संरक्षण सचिव राकेश कुमार सिंह यांनी दिली आहे। तसंच यंदाच्या संचलनात स्वदेशीवर भर देण्यात येणार असून प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची सुरुवात हिंदुस्थानी वाद्यांच्या वादनाने होईल। यात तब्बल 300 कलाकार सहभागी होणार असल्याचे राकेश कुमार सिंह यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारताच्या सागरी हिताचं रक्षण करण्यास सक्षम असलेले 144 नौदल सैनिक देखील सहभागी होणार आहेत। एकूणच नवी दिल्लीतील 76वा प्रजासत्ताक दिन सोहळा भव्य असणार आहे, ज्यामध्ये नेत्रदीपक परेड, सांस्कृतिक प्रदर्शने आणि लष्करी प्रात्यक्षिके अशा अनेक गोष्टींची रेलचेल पाहायला मिळेल। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।